नमस्कार, आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क। पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून। माझं लातूर परिवाराच्या जिल्हा रुग्णालय संदर्भातील आंदोलनात सहभागी सदस्यांच्या व मान्यवरांच्या सक्रिय सहभागामुळे जिल्हा रुग्णालय लातूरच्या जागेसाठी शासनाने निधी हस्तांतर केला। माझं लातूर परिवाराच्या आंदोलनाची, कार्यक्रमाची तसेच जिल्हा रुग्णालयाचा विषयाला ज्यांनी गती देण्याचे कार्य केले त्या संदर्भातील काही माहिती आपल्यासाठी या ठिकाणी देत आहे। अधिक व सविस्तर माहितीसह पुढील काळात आपल्यासाठी घेऊन येत आहे याचाच भाग 2। सिटीझन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक मासूम खान यांचा लातूर जिल्ह्यातून विशेष रिपोर्ट। माझं लातूर हा जो माझा परिवार आहे, या परिवाराच्या माध्यमातून लातूर शहराच्या ज्या विविध मागण्या आहेत, फार पूर्वीपासून मागण्या आहेत, या लोकप्रतिनिधी कदाचित कुठेतरी त्यामध्ये कमी पडत आहेत, म्हणून आज या ठिकाणी माझं लातूरच्या परिवाराला उपोषणासाठी बसावं लागतंय। खरं तर ही दुर्दैवी बाब आहे। लातूरमध्ये राजकीय इच्छाशक्ती कमी असल्या कारणाने लातूरकर म्हणून मला या मागण्यामध्ये 100% ह्या मागण्या रास्त आहेत याची माझी खात्री आहे। या मागण्याबद्दल यापूर्वी आम्ही पाठपुरावा केलेला आहे वेगवेगळ्या मार्गाने, परंतु पाठपुरावा करूनही यश येत नाही, म्हणून आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं। लातूर परिवाराने चर्चा करून हे पाऊल उचललंय आणि त्यामध्ये आम्ही त्या चर्चेमध्ये त्यासाठी लातूरला जे मल्टी स्पेशालिटी जे हॉस्पिटल आहे ते खाजगीकरण त्याचं झालंच नाही पाहिजे, यासाठी हे आंदोलन साखळी चालू आहे तांदळेची। मी माझं लातूरचा एक संस्थापक सदस्य या नात्याने इथं तुम्ही बसून तुमची चावी चालवू द्या। आत्ता मी ऑफिसला जाणार आहे, पॉम्पलेटचे मॅटर तयार करून मी माझी यंत्रणा घेऊन गेली मुळात शहरातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन कसं तीव्र आणि मोठं करता येतं त्यासाठी मी लातूर जिल्ह्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये माझं लातूर माझी जबाबदारी या परिवाराच्या वतीने या ठिकाणी 2 ऑक्टोबर गांधी जयंती आणि बहादूर शास्त्री जयंतीच्या दिवसापासून गेली 6 दिवस हे उपोषण या ठिकाणी सुरू आहे। आपल्या मागण्या ज्या आपण या ठिकाणी आता मांडल्या त्या मागण्याला माझ्या आणि माझ्या पक्षाच्या वतीने त्याला पूर्णपणाचा पाठिंबा आहे आणि आपले रास्त प्रश्न लवकरात लवकर सुटावेत या बाबतीमध्ये मी आणि माझ्या पक्षाचे इतर प्रतिनिधी सुद्धा त्याच्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू। काही प्रश्न योग्य आहेत, रास्त आहेत आणि मग ते सुटले पाहिजे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। आपल्या खांद्याला खांदा लावून आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी होतो आहोत। पूर्णपणाची नुसती शाब्दिक सहानुभूती नाही तर त्या बाबतीमध्ये आम्ही प्रयत्न करतो आहोत, करणार आहोत। माझ्यापुरतं विचारानं त्याची सुरुवाती झालेली आहे। माझ्यापुरतं विचारानं तर एक प्रश्न सुटण्याची सुरुवात झालेली आहे। मंत्र्याच्या चर्चेमध्ये सुद्धा त्याला सोपे मार्ग मी सांगतोय आणि प्रश्न सुटेल असं सकारात्मक त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू। एवढंच या निमित्ताने बोलतो आणि पुन्हा एकदा माझ्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं पूर्णपणाचं सहकार्य आणि पाठिंबा व्यक्त करून मी आपले सांगेन की आम्ही सगळेजण इथं बसलेली, भले आम्ही आमदार नसेल खासदार नसेल पण आम्ही कुणीही तुम्ही काम घेऊन आलात तर करण्याची आमच्यामध्ये सगळ्यामध्ये ती ताकद आहे। त्यामुळे त्याची काही चिंता करू नका की काम होईल का नाही, कारण नियत पाहिजे, काम करण्याची नियत लागते आणि ती नियत आमच्या प्रत्येकामध्ये आहे। सिव्हिल हॉस्पिटलचा मुद्दा मी प्रत्येक ठिकाणी उचलायला लागले, मी इथे पण उचलणार आहे, कारण आपल्या मतदानाच्या आधी पैसे दिले जातात, आपल्याला भूलथापा दिले जातात, मतदान घेतलं जातं, पण त्याच्यानंतर 5 वर्ष सिव्हिल हॉस्पिटल नसल्यामुळं तुमचं जरी नसेल तुमच्या पाहुणे रावळे मित्र परिवार विचार करा 5 वर्षात 50-50 हजार तरी दवाखान्याचा खर्च येतो। सार्वजनिक आरोग्य विभागासंदर्भामध्ये लातूर जिल्हा रुग्णालय ही गेली 10 वर्ष हा लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न रेंगाळलेला आहे गेली 10 वर्ष आणि म्हणून मला
अलीकडे अशी माहिती मिळाली, आपले आरोग्य मंत्री त्यांनी आता जिल्हा रुग्णालयासाठी जी जागा लातूर जिल्ह्यामध्ये उपलब्ध होते त्याचे जे पैसे द्यायचे होते या पुरवण्या मागण्यामध्ये त्याची तरतूद केली आहे असं त्यांनी काल आम्हाला माहिती दिली. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाचे आमचे जे आरोग्य मंत्री आहेत आंबेडकरजी यांचं देखील मी अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी लातूर जिल्हा रुग्णालयाचा जो हा काही रेंगाळलेला प्रश्न होता आणि ज्या जमिनीसाठी जे पैसे अदा करण्यासाठी जो निधी त्यांना आवश्यक होता त्याला पुरवण्या मागण्यामध्ये त्यांनी मंजुरी दिली आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचा